हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यूज ब्लॉग. तर मित्रांनो, कशात मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहे गंगेवरती, गंगेला आलेला महापूर बघण्यासाठी. हे बघा, तर मित्रांनो, हे आहे टाळपुटेश्वर मंदिर. हे बघा, जवळपास बऱ्यापैकी बुडालेलं आहे बघा. भरपूर पाणी, एकदम जबरदस्त पाणी पडतं. रात्रभर पाऊस झालेला आहे, त्यामुळे गंगेला महापूर आलेला आहे मित्रांनो. त्यामुळे पुरामुळे ना छोटी छोटी मंदिर आहे ना बुडालेली बघा. हे बघा, इथे एक मंदिर होतं, हे बुडालेलं आहे. आणि तिथं पण ते जवळजवळ बऱ्यापैकी बुडालेलं आहे बघा. ते पण मित्रांनो, आपण आत्ता आलेलो आहे दही पुलावरती महापूर बघण्यासाठी. महापूर बघण्यासाठी नाही बघा, किती गर्दी झालेली आहे बघा. आणि मित्रांनो, आपण आता आलेलो आहे दही पुलावरती. हे बघा, बऱ्यापैकी मंदिरं बुडालेली आहे बघा. ते आणि मित्रांनो, पाऊस पण चालू झाला बघा. पाऊस पण चालू झाला आहे. पाऊस पण चालू झाला जोरामध्ये. मित्रांनो, आता आपण आलेलो सांडव्याच्या देवी आहे ना, त्या एरियामध्ये. हे बघा, आणि हे आहे नारो शंकर आहे ना, त्यांचं मंदिर बघा. बाजूला दिसतंय ना ते,
हे नारोशंकरचं मंदिर दिसतंय बघा. आणि पाणी बघा फार तिथं सांडवेची देवी आहे ना, ती जवळजवळ अर्धे मंदिर बुडालेलं आहे बघा. अर्ध मंदिर बुडाले बघा. आणि बघा पाणी फार इथपर्यंत आलेलं आहे पाणी. पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे इकडं. कसं पाणी वाहत आहे बघा. हे नारोशंकराचं मंदिर आहे, त्याचं नवीन बांधकाम चालू आहे. आणि सांडवेच्या देवीचं तर बघा ती अर्ध मंदिर बुडालेलं आहे पूर्ण. मित्रांनो आपण आता आलेलो आहे गोरेराम मंदिर आहे ना त्याच्याजवळ. आणि तिथून बघा हे सिद्ध लक्ष्मी मंदिर आहे बघा. हे सुद्धा पूर्ण जवळजवळ अर्ध पाण्यात बुडालेलं आहे. अर्ध पाण्यात बुडालेलं आहे जवळजवळ बघा. मित्रांनो गंगेला पूर आल्यामुळे ना जो दशक्रिया विधी आहे ना तो सर्व इथं बाहेर कपालेश्वर मंदिराच्या बॅक साईडला चालू आहे बघा. असं दशक्रियाविधीचा संपूर्ण कार्यक्रम हा कपालेश्वर मंदिराच्या मागच्या बॅक साईडला आहे ना तिथं चालू आहे. आणि मित्रांनो आपण आता आलो आहे कपालेश्वर मंदिर आहे ना त्याच्याच जवळ बघा. हे आहे कपिलेश्वर मंदिर. हे कपालेश्वर मंदिर आहे. जिनावरती जायचा रस्ता आहे. आणि बघा पाणी बघा इथपर्यंत आलेलं आहे बघा पाणी पूर्ण. हा संपूर्ण रामकुंड परिसर आहे. इथं हे जे आहे ना ते गांधी स्मारक आहे. हे गांधी स्मारक आहे त्याच्या खाली जे आहे ना हे रामकुंड आहे. रामकुंडाचा पूर्ण परिसर बघा हे पूर्ण जलमय झालेला आहे बघा. पूर्ण मंदिर जलमय झालेलं आहे रामकुंडावरचं. आणि त्यामुळं बघा हे दशक्रिया विधी ना असे इकडं होत आहे बघा या साईडला अशा या कपालेश्वरच्या बॅक साईडला. मित्रांनो आपण आता जाणार आहे व्हिक्टोरिया पुलावर. तर रस्ते बंद असल्यामुळे ना आपल्याला भांडी बाजारातून जावं लागते बघा. हे पंचवटीचा भांडी बाजार आहे ना तो रोड आहे. आणि पाऊस चालू झाला बघा त्यामुळे आपल्याला छत्रीचा आधार घ्यावा लागलेला आहे. चलो सकाळपासून पाऊस नाही. हा पंचवटी रे हा सर्व हे सर्व भांडी बाजार आहे. फर्निचर भांडी बाजार बघा. तो जो आहे ना हा पंचवटी कारंजा आहे बघा. हा पंचवटी कारंजा एरिया आहे हा. आणि आपण आता इथून चाललेलं व्हिक्टोरिया पुलावरती. आणि पाऊस चालू आहे. पाऊस चालू झालेला आहे त्यामुळं बरं झालं आपण गाडीतून छत्री घेऊन टाकली नाही तर भिजलो असतो आणि शूटिंग नसती करता आली मग. त्यामुळं हा संपूर्ण पंचवटी एरिया आहे. आणि हे बघा हे सर्व भांडी बाजार आहे हा.
आणि हा जो भाग आहे हा इंद्रकुंडाचा भाग आहे. हा इकडं जे उजव्या हाताला दिसतो ना तो इंद्रकुंडाचा भाग आहे. हे असे गंगेकडे जाणारे रस्ते ना, रामकुंडाकडे जाणारे रस्ते असे सर्व बंद केलेले. त्यामुळं विक्टोरिया पुलावर मोठं चक्कर मारून आहे ना जावं लागतं. पाऊस पण चालू आहे. मित्रांनो, आपण इकडून सुद्धा आहे ना रामकुंडावर जाऊ शकलो असतो, पण हे असे रस्ते बंद केलेले सर्व. त्यामुळं आता आपण आलेलो आहे स्टँडवरती आणि मालेगाव स्टँडवरून आता आपण आहे ना चाललो आहे विक्टोरिया पुलावरती. आता आला अगदी जवळच आहे. विक्टोरिया पुला बस आता लागणारच आपण. तर मित्रांनो, आता ही झाली विक्टोरिया पुलाची सुरुवात. बघा आता आपण आलो आहे विक्टोरिया पुलावरती. हा बघा विक्टोरिया पूल, जो मालेगाव स्टँडला पासून चालून जातो. आणि हे बघा गंगेचं इथून दिसणारं पात्र. यातच हे काहीतरी होतं आहे, शौचालय किंवा काहीतरी काम चालू आहे सिंहस्थमुळे. भव्य दिसतंय काहीतरी. आणि बघा मित्रांनो, आता आपण आलो नाही विक्टोरिया पुलावरती. तिथून बघा आता महापुराचं दृश्य. ते जे आहे ना ते सत्यनारायण मंदिर आहे, सुंदर नारायण मंदिर आहे बघा, त्याचंही काम चालू आहे जवळ. आणि हे बघा हा पूर्ण एरिया बघा विक्टोरिया पूल आहे. आणि इथून महापुराचं हे दृश्य. महापूर, नाशिकचा महापूर, पहिलाच महापूर आहे हा. नाशिकचा पहिलाच महापूर आहे मित्रांनो. हे जे आहे ना हे दत्त मंदिर आहे. हे बघा हे पूर्ण बुडालेलं आहे पाण्यामध्ये. आणि ते जे हे रामकुंडावरचं जिथं जे दशक्रिया विधी होतात ना ती जागा आहे ती पूर्ण बुडालेली आहे. आणि त्याच्यापुढे हे रामकुंड मंदिर आहे ते बघा जवळजवळ बऱ्यापैकी बुडालेलं आहे. आणि तिकडं खाली आपलं ते दुतोंड्या मारुती बघा तिकडं लांब, खूप लांब दिसतो बघा तिकडं. फार तिकडं दुतोंड्या मारुती आहे, तो पण बऱ्यापैकी बुडवलेला आहे. तर असा आहे नाशिकचा पहिला महापूर. मित्रांनो, आता आपण एकमुखी मंदिर आहे ना विक्टोरिया पुलाच्या दक्षिणेला तिथं आलेलं आहे बघा. आता
हे बघा, हे आहे एकमुखी दत्त मंदिर. जय गुरुदत्त दिगंबराय नमः. आणि हे बघा, इथं पाणी कुठपर्यंत आलंय बघा. इथपर्यंत पाणी आलं बघा. एकमुखी दत्त मंदिर आहे ना, त्याच्या जवळजवळ म्हणजे पायथ्याच्या वरती पाणी. सभामंडप तर अर्ध बुडालेलं आहे बघा. आणि हे बघा एकमुखी दत्त मंदिर. आणि हा वटवृक्ष. तर आपण आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आता आपण. हे जागृत दक्षिणामुखी हनुमान मंदिर आहे बघा. तर चला दर्शन घेऊया आपण. ओम जय श्रीरामजी लक्ष्मणजी सीतामाताय नमः. श्रीराम भक्ती राम. आणि पुढं आहे हे दत्त मंदिर आहे बघा. हे इथं दत्त मंदिर आहे. हा दत्त मंदिराचा परिसर आहे बघा सर्व. चला, गर्दी नव्हती, मस्त दर्शन झालं. तर मित्रांनो आता पाऊस गेलेला आहे आणि ऊन पडलेलं आहे बघा. आपण आता आलेलो आहे सराफ बाजार. दुसरं ज्वेलर्सचे दुकान आहे बघा इकडे सर्व. आणि बघा हा आहे सरकारवाडा. ही पूर्ण बिल्डिंग आहे ना, ही संपूर्ण सरकारवाड्याची. हे इंग्रजांच्या काळामध्ये सरकारी कार्यालय होते. अजून एकदम चांगल्या स्थितीत आहे बघा. नाशिकची शान आहे सरकारवाडा. आणि आता आपला हा खराब बाजार मित्रांनो बघा. सरळ बाजारात असे छोटे छोटे असे भाजीपालेवाले पण राहतात बघा. पावसामुळे ना बरेच दुकानं बंद आहे, कारण पाणी वर पण येण्याची शक्यता असते, त्यामुळं बंद ठेवलेले असतात दुकानं. मित्रांनो आता आपण आलेलो सराफ बाजारामधून आहे ना, पांडे मिठाई ना हे बघा त्या एरियामध्ये बघा. आणि आपल्याला आहे ना हे दिसतं ना, ते नारो शंकराचं मंदिर आहे. नारो शंकराचं मंदिर बघा हे.
आणि इकडे हे जे आहे हे खंडेराव मंदिर आहे. आणि आपल्याला आहे ना दुतोंड्या मारुतीचा फोटो काढायचा होता, पण ते बघा एकदम पुढे ते तिकडे दिसतं का हे मंदिर, हे ते बुडालेलं आहे बघा, तो दुतोंड्या मारुती आहे. आणि आपल्याला तिकडे जाता येत नाही आहे फोटो काढण्यासाठी, चारी बाजूने रस्ते बंद केलेले आहे, त्यामुळे आपण लांबून त्याचा फोटो काढतो आता. हा सर्व दही पूल आहे आणि तो आपण सुरुवातीला गेलो तो गाडगे महाराज पूल होता, तो हा दही पूल आहे बघा. पूर्ण दही पुलावरून पूर्ण पाणी आलेलं आहे बघा. आणि हा तो दिसतोय ना, तो गाडगे महाराज पूल आहे, तो जो आपण सुरुवातीला आलो होतो तिथं. नारोळ शंकर मंदिर जवळजवळ अर्ध बुडालेलं आहे बघा. तर मित्रांनो, असा आहे नाशिकचा पहिला महापौर. एकदम छान झाला मस्तपैकी. जून महिना पूर्ण कोरडा गेला, शेवटी एकच दिवस फक्त पाऊस आला होता बस. आणि जुलैमध्ये मग आता जरा सुरुवातीला कोरडाच गेला पहिला हप्ता, पहिला दुसरा हप्ता, आणि आता 20 तारखेपासून पाऊस चालू झाला आणि आता बऱ्यापैकी पाऊस पडला आणि धरणं पूर्ण भरलेले आहेत. गंगापूर धरण, बाकीचे धरण सर्व भरलेले आहेत. तर चला, चांगलं वाटतं हे बघा. हा गाडगे महाराज पूल आहे. आणि हे आहे खंडेराव महाराज मंदिर. ते जवळजवळ 75% बुडालेलं आहे. हे नारोळ शंकर मंदिर आहे, तो दही पूल आहे. आणि पुढं जे आहे दिसते ना, ते रामकुंड आहे, तिकडं पुढचा भाग. आणि मित्रांनो, आपण परत आलेलो आहे आता गाडगे महाराज पुलावरती. मित्रांनो, हे गाडगे महाराज पूल आहे ना, त्याच्यावरून घेतलेला व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथंच थांबवू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांनाही हसत राहा. व्हिडिओ उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.